खंडाळा तलावाची दुरवस्था झालेली आहे। प्रदूषित पाणी तलावात सोडल्याने शेकडो माशांचा मृत्यू झालाय। तलावाच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात येतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचं असणारे शहर आहे। आज आपण या ठिकाणी खंडाळ्याच्या लोणावळा नगर परिषदेच्या मालकीचा असणाऱ्या या तळ्यावरती आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की या सुंदर तळ्याचं 7 कोटीपेक्षा जास्त रुपये देऊन या ठिकाणी सुशोभित करण्यासाठी घालवलेले आहेत। पण या ठिकाणी आता बोटिंग बंद आहे व याच तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासे हे मृत अवस्थेत आपल्याला दिसून येत आहेत। त्याचसाठी या ठिकाणच्या आजूबाजूच्या नागरिक आता त्या ठिकाणी हैराण झालेले आहेत। या वासामुळे या ठिकाणी नागरिक या ठिकाणी तक्रार करू लागले आहेत की या ठिकाणी नगरपालिका नगर परिषद कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई करत नसल्याचं व या ठिकाणी असलेल्या नागरिकांची कुठलीही काळजी करत असल्याचं दिसून येत नाहीये। खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात, पण पर्यटक या तळ्यावर आल्यानंतर बोटिंग आणि या ठिकाणी असलेल्या सुविधांचा लाभ घेऊ नाही शकत, कारण की अस्वच्छता मोठ्या प्रमाणात असल्याचं या ठिकाणी नागरिक सांगत आहेत। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा। खंडाळा तळ्यामध्ये मासे मारतात आहे। वरती औषध मारल्यामुळे सगळे मासे इथं मरायला लागलेत आणि कोणी नगरपालिकेचं येऊन इथं घाण उचलायला तयार नाहीये। आमचे गावकरी तिथं सगळे स्वच्छ करून जागा म्हणजे सगळे जागावरती आणून देतात, तरी सुद्धा कचरा उचलायला सुद्धा कोणी येत नाही। 1 महिना पूर्ण झाले, मग 1 दिवस आणि 2 दिवस 1 महिना झाला पूर्ण काढतोय भाऊ आम्ही। आज दीपक सारखा खाली उतरतोय, पिशव्या भरून देतोय आमच्याकडे, आम्ही फेकतोय आम्ही। एक इथं बघितलं तर वॉचमॅन नाहीये, गार्डनची व्यवस्था लोकांना पाहायला ते नाहीये, टॉयलेट्स बंद पडलेले आहेत, मासे मेलेले आहेत, असे विविध असुविधा असलेले हे गार्डन आहे। त्यामुळे आम्ही पुढच्या येणाऱ्या प्रशासनाला देखील आम्ही आवाहन करणार आहोत आणि कोर्ट कमिटीला देखील पुढच्या येणाऱ्या 26 तारखेला कोर्ट त्यांना सुद्धा आंदोलन, त्यांच्या विरोधात देखील आम्ही आंदोलन करणार आहोत। नगरपालिकेला काहीच करत नाहीये। आम्ही तर आलोय, खूप त्रास होतो आम्हाला, खूप दिवसभर घरात वास येतो, पण आम्ही कसं राहतो आम्हालाच माहितीये। पण आम्ही काय करू शकत नाही। नगरपालिकेला सांगितलं ते म्हणतात उद्या येईल, परवा येईल असं सांगत असतात, पण ते कधी येतच नाही।